हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर मी आज पनीरची भाजी बनवणार आहे. ती तुम्ही फुलके, चपाती, जिरा राईस किंवा पुरीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिले आपण सर्वप्रथम कांदा घ्यायचा आहे. ते असे उभे कट करून घ्यायचं आहे. एक मोठ्या साईजचा टोमॅटो घ्या. तुमच्याकडे छोटे असले तर 2 घ्या. माझ्याकडं मोठं होतं म्हणून मी एकच घेतलं आहे. नाहीतर खूप आंबट होते भाजी जास्त टोमॅटो असल्याच्यानंतर. थोडी कोथिंबीर घ्यायची आहे, ती पण कट करून घ्यायची आहे. थोडं खोबरं घ्यायचं आहे, ते पण कट करून घ्यायचं आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत. हे बघा, तुम्ही इथे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, खोबरं, लसूण घेतलेलं आहे आणि पनीरची भाजी म्हणल्यात पनीर तर येणारच. तर गॅस चालू करायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण लोखंडाची कढई ठेवायची आहे. तुमच्याकडे जी आहे ती तुम्ही ठेवा आणि त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा जास्त लालसर परतून घ्यायचा आहे. लालसर झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लसूण पाकळ्या आणि खोबरं टाकायचं आहे. ते पण चांगलं परतून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला एकदम ब्लॅक पण करायचं नाही आहे खोबरं. त्याच्यासाठी आपण नंतर टाकलेलं आहे. नाहीतर तुम्ही कांद्याच्या आधी पण खोबरं टाकू शकता जर तुम्हाला जास्त ब्लॅक पाहिजे असेल तर. कारण की जास्त ब्लॅक झाल्याच्यानंतर ते करपट लागतं भाजीमध्ये, त्याची चव चांगली लागत नाही. त्याच्यासाठी मी कांद्याच्या नंतर टाकलेलं आहे. तर हे कांदा आणि खोबरं असं परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचं आहे. ते पण 1 ते 1.5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर पण चांगलं 1 मिनिट परतून घ्यायचं आहे. जास्त हे का बघा, व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं तुम्ही परतून घ्या. आणि एका प्लेटमध्ये ते गॅस बंद करायचा आहे. नंतर एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायचं आहे आणि ते थंड होईपर्यंत साईडला ठेवून घ्यायचं आहे. नंतर थंड झाल्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ते सगळं टाकायचं आहे. टोमॅटो, कांदा जे आपण आत्ता परतून घेतला आहे ते, आणि मिक्सरमध्ये एकदम छान त्याची फाईन पेस्ट करायची आहे. जास्त पाणी वापरायचं नाही आहे त्याच्यामध्ये. थोडंच पाणी टाकायचं आणि त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर गॅस चालू करायचा आहे. एक कढई घ्यायची आहे. त्याच्यामध्ये 3 ते 4 पळ्या तेल टाकायचं आहे. तुम्ही तितकं तेल वापरता, तुम्ही जेवढं ऑइली खाता तेवढं तुम्ही तेल वापरू शकता. आणि तेल जास्त गरम झालं की त्याच्यामध्ये ते आपण मिक्सरमधून जे फाईन प्युरी करून घेतली आहे ती टाकायची आहे. प्युरी करून घेतली तर त्याला सारखं असं मिक्स करत राहायचं आहे. नाहीतर ते खालती कढईला चिटकतं आणि ते करपल्याला चांगलं लागत नाही नंतर भाजीमध्ये. ह्या प्लेटमध्ये मी मसाले घेतले आहेत. 1 चमचा आपलं घरचं लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 2 ते 3 चमचे सुहानाचा पनीर टिक्का मसाला घेतला आहे आणि 2 चमचे धने पावडर घेतली आहे. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये नंतर ते चांगलं परतून घ्यायचं आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकायचं आहे. नंतर गॅस थोडा मध्यम करायचा नाही. त्याला तेल सुटेपर्यंत 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर जेवढं तुम्हाला भाजी करायची तेवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 7 ते 8 मिनटं भाजी अशी उकळून द्यायची आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर 3 ते 4 मिनटं तुम्ही आणखी भाजी उकळून द्यायची आहे. नंतर त्याच्यावर पनीरचे क्यूब टाकायचे आहेत. मी तळून घेतले नाही, तसेच टाकलेत. कारण की तळल्याच्या नंतर ते पूर्ण असं उगरट वास येतो त्याच्यासाठी. आणि नंतर हे बघा, तुम्ही भाजीला कशी तरी आलेली आहे. 7 ते 8 मिनटं भाजी तशीच शिजून द्यायची आहे. बंद करायच्या टायमिंगला अर्धा मिनिट फुल गॅसवर करायचे आहे आणि बंद करायचे आहे. आणि वरती कोथिंबीर